नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. तुळजाई एक्सप्रेसमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. आंबेडकरी चळवळीपुढे पोलीस प्रशासन हतबल. अखेर तुगाव प्रकरणातील 3 आरोपी अटक. एका आरोपीला लवकरच अटक होणार. उपोषण आंदोलनाचा इफेक्ट. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपोषण आंदोलन सुरू करता क्षणी पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे आणि उमरगा तालुक्यातील तुगाव येथील आंबेडकरी चळवळीतील तरुणाला जातीय द्वेषभावनेतून बेदम मारहाण करणाऱ्या 4पैकी 3 गावगुंड आरोपींना मुरुम पोलिसांनी अटक केली आणि एका आरोपीला लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले. आणि याबाबत सविस्तर वृत्त असे की तुगाव तालुका उमरगा येथील जातीयवादी गावगुंड रोहित दीपक जोमदे, पंकज शंकर जोमदे, महेश गहिनीनाथ जोमदे आणि चांद अमीर फकीर यांनी तुगाव येथील आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते भालचंद्र कांबळे यांचे अपहरण करून शेतात नेऊन द्राक्ष बागेच्या लोखंडी पोलास बांधून लाथाबुक्कीने आणि चमड्याच्या कमरपट्ट्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. सदर निंदनीय प्रकार हा मानवतेला काळिमा फासणारा आहे. या निंदनीय घटना प्रकरणातील एका आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली होती. बाकी 3 आरोपी गेल्या 1 महिन्यापासून फरार होते. शेवटी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी अन्यायग्रस्त कुटुंबाला सोबत घेऊन उमरगा येथील प्रांत कार्यालयासमोर उपोषण आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे हतबल झालेल्या पोलिसांना तब्बल 1 महिन्यांनी येथील फरार 3 आरोपींपैकी 2 आरोपींना अटक करावी लागली. असे या प्रकरणातील 3 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे असं म्हणण्यापेक्षा आंबेडकरी चळवळीने अटक करण्यास भाग पाडलं आणि एका आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असं पोलिसांकडून ठोस आश्वासन देण्यात आलं. त्या 4ही आरोपींविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित केले. यावेळी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मी आपल्या समवेत आहे असं ते म्हणाले. या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषद धाराशिवचे माजी समाज कल्याण सभापती हरीश टावरे, रिपई आठवलेचे राज्य कार्यकारिणी सदस्य SK चेले, RPI उमरगा तालुका अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते धीरज बेळमकर, उमरगा शहर अध्यक्ष संजय उर्फ सिंघम कांबळे, तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे, वंचित बहुजन आघाडीचे राम गायकवाड, शाहूराज भोसले, सदाशिव कांबळे सह तुगाव आणि उमरगा तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, महिला, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले. 20 जूनपर्यंत महेश जामदे या आरोपीस पकडलं नाही तर उमरगा येथील पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर हलगी निनाद आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या तुळजाई एक्सप्रेस चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. तुळजाई एक्सप्रेससाठी प्रतिनिधी अरुण लोखंडे, जळकोट.